तालुक्यातील बिबवी गावात सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत 4 कुटुंबांची राहती घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत। घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य आणि महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाल्याने ऐन थंडीच्या दिवसात ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत। बिबवी गावातील मुख्य चौकात ग्रामपंचायत कार्यालय आणि मंदिर परिसरात असलेली विठ्ठल शंकर कदम, पांडुरंग शंकर कदम, वसंत शंकर कदम, दत्तात्रय सावळा कदम आणि प्रभाकर सावळा कदम यांची घरे या आगीत जळाली आहेत। घटनेच्या वेळी सर्व कुटुंबीय शेतातील कामासाठी बाहेर गेले होते। घरे जुन्या पद्धतीची आणि लाकडी असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटात रौद्ररूप धारण केले। आगीदरम्यान घरातील गॅस सिलेंडरमुळे मोठा धोका निर्माण झाला होता। आगीच्या तीव्रतेमुळे 2 सिलेंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली। जळती लाकडे दूरवर उडाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या अत्यंत धोकादायक परिस्थितीत सातारा पोलीस दलातील कर्मचारी तुषार दादू शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता धगधगीच्या आगीतून 3 गॅस सिलेंडर बाहेर काढले। त्यांच्या या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला। आग लागल्याचे समजताच सरपंच संतोष बांदल, उपसरपंच कांताराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग वाघ, प्रवीण देशमुख, विक्रम जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। मेढा येथील विलास पवार यांनी स्वतःचा पाण्याचा टँकर आणून मदत केली। अखेर सातारा नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि महसूल अधिकारी श्री नगरवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला। आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून घरांचे संपूर्ण नुकसान झाल्याने बाधित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।